Welcome, dear students. JRPS Junior College, Narangao, online lecture series, subject Agriculture Science and Technology, Standard 12th. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चर मध्ये आपण सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड अभ्यास केला आहे. त्यामध्ये आपण जवार सीड प्रोडक्शन त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे आता सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी पार्ट थर्ड त्यामध्ये आपण कॉटन सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी चा या ठिकाणी अभ्यास करणार आहे. या लेसन मधलं आपलं हे शेवटचं युनिट या ठिकाणी आज आपण घेणार आहोत. हायब्रिड सीड प्रोडक्शन ऑफ कॉटन. त्यामध्ये सुरुवातीला आपण कॉटनची जी टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत. फर्स्ट, बॉटनिकल नेम, गॉसिपियम स्पेसीज. यामध्ये गॉसिपियम स्पेसीज जे आहे तर या ठिकाणी त्याच्या अनेक त्या ठिकाणी स्पेसीज आहेत, त्यामुळे त्याचं बॉटनिकल नेम गॉसिपियम स्पेसीज असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये आता 4 महत्वाच्या स्पेसीज ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहूयात. फर्स्ट, गॉसिपियम आर्बोरियम. या ठिकाणी त्याला आपण देसी कॉटन और ओल्ड वर्ल्ड कॉटन असं आपण याला म्हणतो. त्यानंतर गॉसिपियम हर्बेसियम, देशी कॉटन और ओल्ड वर्ल्ड कॉटन. आता हे दोन्ही जे कॉटनचे प्रकार आहेत गॉसिपियम आर्बोरियम अँड गॉसिपियम हर्बेसियम, हे दोन्ही त्याचं ओरिजिन इंडिया आहे, त्याला आपण देशी कॉटन असं म्हणतो. देन थर्ड, गॉसिपियम हिरसुटम, अमेरिकन कॉटन और न्यू वर्ल्ड कॉटन. त्यालाच आपण अमेरिकन कॉटन असं म्हणतो किंवा न्यू वर्ल्ड कॉटन असं म्हणतो, गॉसिपियम हिरसुटम. देन गॉसिपियम बार्बाडेन्स, इजिप्शियन कॉटन और न्यू वर्ल्ड कॉटन. तर या ठिकाणी ह्या ज्या दोन स्पेसीज आहेत गॉसिपियम हिरसुटम आणि गॉसिपियम बार्बाडेन्स, तर ह्या परदेशी स्पेसीज आहेत, इंडियन नाहीत, त्यामुळं त्याला आपण न्यू वर्ल्ड कॉटन असं म्हणतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी त्याच्या 4 स्पेसीज महत्वाच्या आहेत. गॉसिपियम आर्बोरियम, देन गॉसिपियम हर्बेसियम ह्या देशी कॉटन आहेत, गॉसिपियम हिरसुटम अँड गॉसिपियम बार्बाडेन्स या न्यू वर्ल्ड कॉटन आहेत. त्यामध्ये मग अमेरिकन कॉटन आणि इजिप्शियन कॉटन असं त्यामध्ये त्या ठिकाणी त्याचे नेम आहेत. देन फॅमिली मालवेसी, कॉटनची जी फॅमिली आहे ती साधारणतः मालवेसी आहे. यामध्ये आपण प्रत्येक जी पिकं अभ्यासली आहेत त्या पिकांमध्ये आपण फॅमिलींचा अभ्यास केलेला आहे. वेगवेगळ्या फॅमिली त्यामध्ये तुमच्या आता लक्षात आल्या असतील. देन ओरिजिन ऑफ कॉटन, ओल्ड वर्ल्ड जो कॉटन आहे तो इंडिया, इंडो चायना अँड ट्रॉपिकल आफ्रिका हे त्याचं ओरिजिन आहे. ओल्ड वर्ल्ड जो कॉटन आहे त्याच. देन न्यू वर्ल्ड मेक्सिको और सेंट्रल अमेरिका. न्यू वर्ल्ड कॉटन जो आहे तर त्याचं ओरिजिन आहे मेक्सिको और सेंट्रल अमेरिका. ओरिजिन 1 मार्क साठी विचारलं जातं परीक्षेमध्ये, त्यामुळं ते तुम्ही लक्षात ठेवा. ओल्ड वर्ल्डचं जे आहे तर ते इंडिया, इंडो चायना, ट्रॉपिकल अफ्रीका. न्यू वर्ल्ड मेक्सिको और सेंट्रल अमेरिका.
देन आफ्टर युजेस अँड इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ कॉटन. यामध्ये आता प्रत्येक पिकामध्ये आपण या ठिकाणी त्याचे युजेस वगैरे पाहिलेले आहेत. सेम जो पॅटर्न आहे तो सुद्धा या ठिकाणी आपण हायब्रिड सीड प्रोडक्शन मध्ये चॅप्टर मध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळं तो अभ्यास करणं गरजेचं आहे. फर्स्ट, कॉटन इज मेनली ग्रोन फॉर मॅन्युफॅक्चरिंग क्लोथ्स. या ठिकाणी पहिला महत्वाचा जो यूज आहे कॉटनचा, त्यामध्ये क्लोथ्स बनवण्यासाठी म्हणजे कपडे निर्मितीमध्ये कॉटनचा वापर केला जातो. देन सेकंड, cotton seed contains 20% oil, 40% protein, 20% carbohydrates and certain vitamins, minerals. यामध्ये कॉटन मध्ये आता आपल्याला 20% ऑइल त्याच्यापासून आपण एक्सट्रॅक्ट करू शकतो, 40% प्रोटीन कॉटन मध्ये सापडतात, 20% कार्बोहायड्रेट कॉटन मध्ये आहे, त्याचबरोबर काही विटॅमिन्स आणि मिनरल्स याचं सुद्धा या ठिकाणी कॉटन मध्ये आपल्याला सापडत असतात. देन कॉटन सीड इज युज्ड ॲज कॉन्सन्ट्रेट फॉर कॅटल. त्याचबरोबर कॉटन सीड चा वापर जनावरांना खाद्य म्हणून त्या ठिकाणी केला जातो. कॉन्सन्ट्रेट फीड म्हणून कॉटन सीडचा वापर जनावरांच्या खाद्यामध्ये केला जातो. देन कॉटन सीड ऑइल इज ऑल्सो युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ व्हेजिटेबल घी, सोप्स, कॉस्मेटिक्स अँड एक्सप्लोजिव्स. त्याचबरोबर कॉटन सीड ऑइल जे आहे तर ते ऑइल व्हेजिटेबल घी म्हणजे वनस्पती तूप तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. देन आफ्टर सोप्स, साबण निर्मितीमध्ये, कॉस्मेटिक्स, सौंदर्य प्रसाधने, देन अँड एक्सप्लोजिव्स. एक्सप्लोजिव्ह म्हणजे स्फोटक तयार केली जातात, त्यामध्ये सुद्धा कॉटन सीड ऑइलचा वापर केला जातो. देन कॉटन लिंटर्स हॅव मेनी युजेस सच ॲज ड्रेसिंग ऑर ॲब्सॉर्बंट कॉटन. त्यानंतर कॉटन लिंटर जो आहे त्यामध्ये त्याला आपण धागे म्हणतो, तर ते धागे ड्रेसिंग और ॲब्सॉर्बंट कॉटन मध्ये त्या ठिकाणी वापरले जातात. जखमेवरती आपण कापूस लावतो, जखम बांधण्यासाठी जे कापड वापरलं जातं ते सुद्धा कॉटन पासूनच तयार केले जातं. देन 6 point hull or outer covering of seed is used for making rubber. त्यानंतर हल जे आहे तर त्याला आपण आउटर कव्हरिंग ऑफ सीड असं म्हणतो. इज युज्ड फॉर मेकिंग रबर. रबर तयार करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीनं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स कॉटनचे आहेत. देन हायब्रिड सीड प्रोडक्शन मेथड्स प्रिन्सिपल. तर कॉटनचं हायब्रिड सीड प्रोडक्शनचं जे प्रिन्सिपल आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. हायब्रिड सीड प्रोडक्शन इन कॉटन इज डन बाय individual bud emasculation of female parent and pollination of same by dusting pollens from desired male parent manually. आता या ठिकाणी याचा अर्थ समजून घ्या. हायब्रिड सीड प्रोडक्शन इन कॉटन इज डन बाय इंडिव्हिज्युअल बर्ड इमॅस्क्युलेशन. यामध्ये इंडिव्हिज्युअली त्याचं बर्ड इमॅस्क्युलेशन करायचं आहे ऑफ फिमेल पॅरेंट्स. जे फिमेल जे प्लांट असेल त्यामधलं त्याचं बर्डचं इमॅस्क्युलेशन करायचं आहे, मेल पॅरेंट्स तिथून काढून टाकायचं आहे. अँड पॉलिनेशन ऑफ सेम बाय डस्टिंग पोलन्स फ्रॉम डिझायर्ड मेल पॅरेंट. आणि त्यानंतर पुन्हा त्याचं पॉलिनेशन करायचं आहे दुसऱ्या प्लांटचे पोलन आणून त्या ठिकाणी त्याचं डस्टिंग त्या फ्लावर वरती त्या ठिकाणी करायचं आहे. आणि हे पूर्ण मॅन्युअली त्या ठिकाणी आपण करतो, लेबरच्या साहाय्याने त्याचा पॉलिनेशन आपण करत असतो. देन द टेक्निक अँड कल्चरल प्रॅक्टिसेस आपण पाहणार आहोत. मग त्यामध्ये आपण वेगवेगळ्या ज्या रिक्वायरमेंट आहेत, सॉइल, क्लायमेट, त्यानंतर सी ट्रीटमेंट, स्पेसिंग, त्याचबरोबर इंटरकल्चरल ऑपरेशन्स, हे सगळ्या गोष्टी आपण
कल्चरल प्रॅक्टिसेस मध्ये पाहत असतो. ते तुमच्या आता लक्षात आलं असेल. इथून मागे जे आपण क्रॉप्स पाहिले त्या प्रत्येक क्रॉप मध्ये आपण त्या कल्चरल प्रॅक्टिसेसचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आता कॉटनचं सॉइल रिक्वायरमेंट किंवा लँड रिक्वायरमेंट, जमिनीची जी आवश्यकता आहे ती आपण पाहूया. इट इज रिक्वायर्स डीप ब्लॅक टू मीडियम ब्लॅक सॉइल फॉर रेनफेड क्रॉप, while alluvial and light soils are suitable for irrigated crop. आता या ठिकाणी जर रेनफेड क्रॉप असेल, पावसावर येणारं कॉटनचं पीक असेल, तर त्या ठिकाणी डीप ब्लॅक सॉइल टू मीडियम ब्लॅक सॉइलचा त्या ठिकाणी आवश्यकता आहे. देन alluvial and light soils are suitable for irrigated crop. आणि alluvial आणि जी लाईट सॉइल आहे तर त्याचा वापर इरिगेटेड कंडिशन मध्ये त्या ठिकाणी आपण करू शकतो. देन सॉइल शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन. त्याचबरोबर सॉइल ही फर्टाईल पाहिजे आणि वेल ड्रेन पाहिजे. हा आपला कॉमन मुद्दा आहे, तो मागील पिकांमध्ये पण आलेला आहे. देन इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. त्यानंतर जमिनीची जी पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा त्या ठिकाणी चांगली पाहिजे. देन ऑप्टिमम पीएच रेंज इज 6.5 to 7.5. त्याचबरोबर ऑप्टिमम जो पीएच आहे तो साधारणतः 6.5 to 7.5 त्या ठिकाणी असला पाहिजे. देन क्लायमॅटिक रिक्वायरमेंट ऑफ कॉटन. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. उष्णकटिबंधीय पीक आहे. कॉटन रिक्वायर्स वार्म अँड ड्राय क्लायमेट. त्याचबरोबर उष्ण आणि कोरडा हवामान या पिकासाठी आवश्यक असतं. ह्युमिड अँड क्लाउडी वेदर इज हार्मफुल. त्याचबरोबर ह्युमिड म्हणजे जास्त आर्द्रता त्या ठिकाणी या पिकाला चालत नाही. क्लाउडी वेदर इज हार्मफुल. ढगाळ हवामान या पिकाला हार्मफुल असतं. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 21 to 27 degrees Celsius for vegetative growth and 27 to 31 degrees Celsius for ball development stage. तर ऑप्टिमम टेम्परेचर रेंज जी आहे तर ते 21 ते 27 डिग्री सेल्सिअस त्याच्या शाकीय वाढीसाठी आहे, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ साठी. आणि त्याचे जे बॉल आहेत म्हणजे जे कापूस ज्यावेळेस त्या ठिकाणी तयार व्हायला सुरुवात होते तर त्यासाठी 27 ते 31 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आवश्यक आहे. कॉटन डज नॉट टॉलरेट कंटिन्युअस रेन्स अँड लॉंग पिरियड ऑफ ड्राय स्पेल. त्याचबरोबर कॉटन या ठिकाणी जर कंटिन्युअस रेन असेल तर त्या ठिकाणी त्याची वाढ होत नाही. लॉंग पिरियड जर ड्राय स्पेल असेल तर जास्त प्रमाणात जर त्या ठिकाणी ड्राय स्पेल आला, ड्राय स्पेल म्हणजे की पाऊसच पडला नाही खूप दिवस, मग अशी कंडिशन या पिकाला हानिकारक आहे. देन वेल डिस्ट्रीब्युटेड रेनफॉल ऑफ 900 to 1000 mm इज बेनिफिशियल. त्याचबरोबर जो रेनफॉल आहे तो रेनफॉल 900 ते 1000 mm या पिकाला वेल डिस्ट्रीब्युटेड त्या ठिकाणी पाहिजे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी क्लायमेटची रिक्वायरमेंट आपण पाहिजे. देन प्रिपरेटरी टिलेज और लँड प्रिपरेशन. टिलेज ऑपरेशन कॅरिड आउट बिफोर सोईंग और प्लांटिंग ऑफ द क्रॉप. जे टिलेज ऑपरेशन जे आहे, जी मशागतीची जी कामं आहेत ती या ठिकाणी बिफोर सोईंग और प्लांटिंग ऑफ क्रॉप, पेरणी करण्याच्या अगोदर किंवा प्लांटिंग करण्याच्या अगोदर ही सगळी कामं आपण उरकायची आहे. गिव्ह वन प्लाविंग, एक नांगरणी त्याला करायची आहे. क्रश द क्लॉड विथ द हेल्प ऑफ नॉर्विंग हॅरो. जे ढेकळा तयार झालेली आहेत शेतामध्ये नांगरणी केल्यानंतर ती त्या ठिकाणी आपण हॅरोच्या मदतीनं क्रश करायची आहे. कलेक्ट द स्टबल्स अँड बर्न. त्यानंतर दसकट वगैरे शेतामधली गोळा करून ती त्या ठिकाणी जाळून टाकायची. गिव्ह 2 to 3 क्रॉस वाईज हॅरोइंग. त्यानंतर 2 ते 3 परत त्या ठिकाणी उभी आणि आडवी त्या ठिकाणी कोळपणी करायची आहे, कुळवणी करायची आहे.
तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जे टिलेज ऑपरेशन्स आहे ते या ठिकाणी पेरणी करण्याच्या अगोदर करून घ्यायचे आहे. देन सीड सोर्स, foundation seeds of male and female parents should be obtained from the source approved by seed certification agency. त्यानंतर जो सीड सोर्स आपण मिळवायचा आहे तो फाउंडेशन सीड्स घ्यायचे आहेत मेल आणि फिमेल पॅरेंटचे, आणि ज्या ठिकाणी सर्टिफिकेशन एजन्सीने सर्टिफाय केलेले आहेत सीड, असेच सीड्स आपण त्या ठिकाणी पेरणीसाठी वापरायचे आहे. देन सीड रेट पर हेक्टर, तर या ठिकाणी लक्ष द्या, सीड रेटला आपण स्टार केलेला आहे. सीड रेट परीक्षेमध्ये विचारला जातो आणि हमखास त्याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये असतो. सीड रेट फिमेल पॅरेंटचा आहे 3.75 kg पर हेक्टर, 3.75 kg पर हेक्टर फिमेल पॅरेंट्स अँड 2.50 kg पर हेक्टर फॉर मेल पॅरेंट. तर या ठिकाणी लक्षात घ्या, आपण ज्वारीमध्ये पाहिलेला आहे 8 किलो फिमेल पॅरेंटचा होता, 4 किलो मेल पॅरेंटचा होता, आणि कॉटन मध्ये 3.75 फिमेल पॅरेंटचा आहे पर हेक्टर आणि 2.50 kg पर हेक्टर मेल पॅरेंटचा आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. देन स्पेसिंग row to row for both male and female parent should be 150 सेंटीमीटर. आता या ठिकाणी रो टू रो जे अंतर आहे मेल अँड फिमेल पॅरेंट्स ते 150 सेंटीमीटर या ठिकाणी पाहिजे. देन प्लांट टू प्लांट डिस्टन्स मे बी 100 सेंटीमीटर इन फिमेल रोज अँड 50 सेंटीमीटर इन मेल रोज. त्यानंतर प्लांट टू प्लांट म्हणजे दोन झाडामधलं जे अंतर आहे एकाच ओळीत, तर फिमेल लाईन मध्ये 100 सेंटीमीटर ठेवायचं आहे आणि मेल रोज मध्ये 50 सेंटीमीटर पाहिजे. हे लक्षात घ्या. बरेचसे विद्यार्थी इथं चुका करतात आणि 150 सेंटीमीटर या ठिकाणी लिहितात. त्यानंतर सीड ट्रीटमेंट ऑफ कॉटन. फर्स्ट, डिलिंटिंग. Cotton seeds are rubbed with cow dung or mud to remove fuzz for easy sowing. आता यामध्ये डिलिंटिंग म्हणजे काय? डिलिंटिंग म्हणजे ज्या वेळेस कॉटनच्या सीड वरती काही धागे चिकटलेले असतात कॉटनचे, तर ते धागे आपल्याला त्या ठिकाणी रिमूव्ह करावे लागतात, काढावे लागतात आणि त्याच्यानंतर ते पेरणी योग्य होतं. अशा ऑपरेशनला आपण डिलिंटिंग असं म्हणतो. कॉटन सीड्स आर रब्ड विथ काऊ डंग. त्यामध्ये जे कॉटन सीड्स आहेत ते आपण शेणामध्ये त्या ठिकाणी चोळून घ्यायचे आहे, ते रबिंग करायचं आहे. किंवा मड, मड म्हणजे त्या ठिकाणी मातीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपण त्याचे सीड्स चोळून घेऊ शकतो. रिमूव्ह फज फ्रॉम इझी स्विंग, आणि ते फज आपण काढून घ्यायचे आहे. फज म्हणजे काय? जे धागे आहेत, छोटे छोटे धागे त्या सीड्सला चिकटलेले असतात. किंवा कॉटन सीड्स आर ऑल्सो ट्रीटेड विथ डायल्युटेड सल्फ्युरिक ऍसिड टू रिमूव्ह फज फॉर इझी सोइंग. त्यानंतर डायल्युटेड सल्फ्युरिक ऍसिड जे आहे त्याचा सुद्धा वापर आपण ते फज रिमूव्ह करण्यासाठी करू शकतो. देन वॉटर सोकिंग ट्रीटमेंट. कॉटन सीड्स आर सोक्ड इन वॉटर for 2 to 6 hours to hasten their germination. त्यानंतर जे कॉटन सीड्स जे आहेत तर ते 2 ते 6 तास त्या ठिकाणी पाण्यामध्ये आपण बुडवून ठेवायचे आहेत आणि त्याची जर्मिनेशन मग चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. देन सीड ट्रीटमेंट विथ ट्रायकोडर्मा विथ थायरम रिड्यूस द अटॅक ऑफ डिसीज. त्यामध्ये सीड ट्रीटमेंट आपण करायची आहे ट्रायकोडर्माची विथ थायरम, रिड्यूस द अटॅक ऑफ विल्ड डिसीज. विल्ड डिसीज जो आहे त्यामध्ये जो मर रोग येतो तर तो मर रोग कंट्रोल करण्यासाठी आपण ट्रायकोडर्मा थायरम बरोबर त्या ठिकाणी आपण त्याच्या सीड्सला ट्रीटमेंट करू शकतो. देन प्लांटिंग रेशो
4:1 और 5:1 प्लांटिंग रेशो जो आहे त्यामध्ये 4:1 आहे किंवा 5:1. तर यामध्ये 4 रोज या ठिकाणी आपण फिमेल प्लांट्स लावायचे आहेत, 1 रोज मेल पॅरेंट्स किंवा 5 रोज फिमेल पॅरेंट्स अँड 1 रोज मेल पॅरेंट्स. जनरली 4/5 of the rows are used for sowing female parents. त्यामध्ये 4/5 जे रोज आहेत तर ते फिमेल पॅरेंट्स लावतात आणि 1/5 रोज आर युज्ड फॉर मेल पॅरेंट्स. The sowing of male parent is done in 2 to 3 installments, so the pollens are available for staggered period of time. त्याचबरोबर जे मेल पॅरेंट्सच्या लाईन्स आपण लावणार आहेत तर त्या 2 ते 3 इन्स्टॉलमेंट मध्ये आपण टप्प्याटप्प्याने त्या लावायच्या आहेत, जेणेकरून जे पोलन्स आपल्याला अवेलेबल राहतील पूर्ण आपल्या जो क्रॉसिंग प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम पर्यंत ते पोलन्स आपल्याला अवेलेबल राहतील. देन टाइम ऑफ सोईंग खरीप मंथ ऑफ एप्रिल. खरीप मध्येच कॉटनचं पेरणी केली जाते, त्यामध्ये मंथ ऑफ एप्रिल मे मध्ये त्याची पेरणी साधारणतः करतात. देन आयसोलेशन डिस्टन्स. कॉटन इज ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. कॉटन हे साधारणतः ऑफन क्रॉस पॉलिनेटेड आहे. In hybrid cotton seed production under controlled emasculation and pollination, the isolation distance of 5 meter is kept all around the seed plot to avoid mechanical mixture. आता कॉटन ऑफन क्रॉस पॉलिनेटेड आहे, कधी कधी याच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन होतं, त्यानंतर त्याचं जे आयसोलेशन डिस्टन्स आपल्याला मेंटेन करायचा आहे तो 5 मीटरचा अंतर आपण त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे दुसऱ्या कॉटन व्हरायटी मध्ये. देन रोगिंग ऑपरेशन ऑफ ऑल ऑफ टाइप्स डिसीज प्लांट्स व्हॉलंटर प्लांट्स शुड बी रिमूव्ड ॲट सीडलिंग स्टेज अँड फ्लावरिंग स्टेज. जे ऑफ टाइप प्लांट्स आहेत, डिसीज प्लांट्स आहेत, ते त्या ठिकाणी आपण रिमूव्ह करायचे आहेत. त्याचबरोबर सीडलिंग स्टेज ला त्या ठिकाणी आपण जो व्हॉलंटर प्लांट डिसीज प्लांट रिमूव्ह करतो. फ्लावरिंग स्टेजला सुद्धा या ठिकाणी आपण रोगिंग ऑपरेशन करायचं आहे. देन फर्टिलायझर रिक्वायरमेंट ऑफ कॉटन ॲट द टाइम ऑफ लँड प्रिपरेशन 15 to 25 tons per hectare of FYM should be added before last harvest. त्यामध्ये जमिनीची मशागत करत असतानाच, लँड प्रिपरेशन आपण करत असतानाच 15 ते 25 टन प्रति हेक्टरी शेणखत आपण टाकायचं आहे. Then apply 50 kg nitrogen, 50 kg phosphorus, 50 kg potassium per hectare as a basal dose. त्याचबरोबर 50 किलो नायट्रोजन, 50 किलो फॉस्फरस आणि 50 किलो पोटॅशियम हे लागवडीच्या वेळेस आपण हा जो खताचा डोस आहे तो आपण टाकायचा आहे. देन टॉप ड्रेसिंग इज डन ट्वाइस ॲट द रेट 25 kg नायट्रोजन पर हेक्टर. त्यानंतर टॉप ड्रेसिंग आपण करायचं आहे. टॉप ड्रेसिंग म्हणजे काय, तर ऍप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर इन स्टँडिंग क्रॉप, त्याला आपण टॉप ड्रेसिंग असं म्हणतो. ते नीट लक्षात घ्यायचं. ऍप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर इन स्टँडिंग क्रॉप, शेतामध्ये पिकं उभी असताना आपण टॉप ड्रेसिंग ऑपरेशन करतो. तर 2 वेळा 25 किलो नायट्रोजन प्रति हेक्टरी त्या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर then irrigation requirement of cotton crop as per soil type and climate, irrigate the crop once in 15 to 20 days. आता या ठिकाणी क्लायमॅटिक आणि सॉइल टाईपचं या ठिकाणी लक्षात घेऊन आपण कॉटन पिकाला पाणी देणं आवश्यक आहे. 15 ते 20 दिवसाच्या अंतराने या ठिकाणी कॉटन क्रॉपला पाणी द्यायचं आहे. हेवी इरिगेशन ड्युरिंग फ्लावरिंग इज अवॉइडेड. त्यानंतर जर फ्लावरिंगच्या वेळेस हेवी इरिगेशन आपण दिलं तर ते आपण अवॉइड करायचं आहे, त्याचा लॉस त्या ठिकाणी होऊ शकतो. देन फॉर इरिगेटिंग फरो इरिगेशन सिस्टीम इज यूज.
त्यानंतर इरिगेशन साठी आपण फरो इरिगेशन सिस्टीम या ठिकाणी वापरायची आहे. Then irrigation should be given at flowering and ball development stage. त्यानंतर irrigation should be given at flowering. फुलं येण्याच्या अवस्थेमध्ये irrigation देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बॉल डेव्हलपमेंट स्टेज, त्यानंतर तो कापूस तयार होत असतो, जी डेव्हलपमेंट होत असते, त्याचे जे बोंड असतात त्या बोंडाची डेव्हलपमेंट होत असते, त्या अवस्थेमध्ये सुद्धा पाणी देणं आवश्यक आहे. Then crossing program, it includes emasculation and pollination. Most IMP आहे क्रॉसिंग प्रोग्राम, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यामध्ये फर्स्ट इमॅस्क्युलेशन. आता इमॅस्क्युलेशन मध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगतो इमॅस्क्युलेशन मध्ये काय करतात, तर जो मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन आहे फ्लावर मध्ये तो आपण या ठिकाणी रिमूव्ह करतो आणि फक्त फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन त्या फ्लावर मध्ये आपण ठेवतो, त्याला आपण इमॅस्क्युलेशन म्हणतो. इट इज द प्रोसेस ऑफ आर्टिफिशियल रिमूव्हल ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन एंड्रोशियम फ्रॉम बायसेक्शुअल फ्लावर विदाउट डिस्टर्बिंग फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन गायनोशियम. तर यामध्ये आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण जो मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन आहे तो या ठिकाणी रिमूव्ह करायचा आहे बायसेक्शुअल फ्लावर मध्ये. बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय, तर त्या फ्लावर मध्ये मेल आणि फिमेल हे दोन्ही ऑर्गॅन एकाच फ्लावर मध्ये असतात, त्याला आपण बायसेक्शुअल फ्लावर असं म्हणतो. तर त्यामध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन रिमूव्ह करायचा आहे विदाउट डिस्टर्बिंग फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन. बाय थंबनेल मेथड होल करोला अँड एंड्रोशियम आर रिमूव्ड. त्याला आपण थंबनेल मेथडचा वापर करतो, म्हणजे हाताने आपला जो थंब आहे, जो अंगठा आहे, त्या अंगठ्याच्या साहाय्याने त्या ठिकाणी मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन त्या फ्लावर मधला आपण काढून टाकतो. दिस प्रोसिजर इज स्टार्टेड 1 वीक आफ्टर फ्लावर बड फॉर्मेशन. आणि ही जी प्रोसेस आहे ती पूर्ण प्रोसेस फ्लावर त्या ठिकाणी डेव्हलप झाल्यानंतर 1 वीक आफ्टर फ्लावर बड फॉर्मेशन, जे फ्लावर बड तयार झाल्यानंतर 1 आठवड्याने आपण ही प्रोसेस करत असतो. इट इज डन each day from 2 to 6 PM or early in the morning before 7:30 AM. तर ही जी प्रोसेस आहे इमॅस्क्युलेशनची, तर ती 2 ते 6च्या दरम्यान आपण करत असतो, किंवा अर्ली इन द मॉर्निंग 7:30 AM, 7:30 वाजण्याच्या अगोदर ही प्रोसेस आपल्याला करावी लागते. कारण तीव्र उन्हामध्ये ही प्रोसेस आपल्याला करता येत नाही, कारण त्या ठिकाणी पोलन ब्रस्ट किंवा तिचं पॉलिनेशन होण्याचे चान्सेस असतात, किंवा ते पार्ट डॅमेज होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं 2 ते 6च्या दरम्यान किंवा 7:30च्या अगोदर सकाळी ही प्रोसेस करायची आहे. Then the emasculated flower bud is then covered by butter paper bag. त्यानंतर ज्या फ्लावर मध्ये आपण इमॅस्क्युलेशन केलेलं आहे, मेल ऑर्गॅन काढून टाकलेला आहे, अशा ठिकाणी आपण बटर पेपर बॅगचं त्या ठिकाणी कव्हरिंग करणं गरजेचं आहे. This picture shows that the emasculation procedure. In first picture, open the flower, then second, remove the male reproductive organ. In third picture, shows that removed male reproductive organ. Then fourth picture, bagging done. तर या चित्रांमधून आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल की सुरुवातीला आपण फ्लावरचे जे फ्लावर ओपन करून त्यामध्ये जो मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन आहे तो या ठिकाणी काढून टाकलेला आहे. काढून टाकल्यानंतर या ठिकाणी फक्त आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन आपल्याला दिसेल आणि त्याला आपण या ठिकाणी बॅगिंग केलेला आहे. जो आपला फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन आहे त्यामध्ये स्टाईल, स्टिग्मा अँड ओव्हरी
हे सगळं त्याच्यामध्ये आहे. देन सेकंड याच्यामधला जो पार्ट आहे इमॅस्क्युलेशन अँड पॉलिनेशन. तर पॉलिनेशन मध्ये म्हणजे काय, तर इट इज द प्रोसिजर ऑफ आर्टिफिशियल ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम प्रोटेक्टेड फ्लावर ऑफ मेल पॅरेंट टू द स्टिग्मा ऑफ इमॅस्क्युलेटेड फिमेल फ्लावर. पॉलिनेशन ची प्रोसिजर तुम्ही लक्षात घ्या. आर्टिफिशियली आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे पोलन ग्रेन्स फ्रॉम प्रोटेक्टेड फ्लावर्स ऑफ मेल पॅरेंट. मग त्यामध्ये जो मेल पॅरेंट असतो त्याचे फ्लावर्स मधून आपण पोलन्स घ्यायचे आहेत आणि ते आपण स्टिग्मा ऑफ इमॅस्क्युलेटेड फिमेल फ्लावर वरती ट्रान्सफर करायचे आहे. त्याला आपण पॉलिनेशन असं म्हणतो. इट इज डन इन द मॉर्निंग बिटवीन 9 AM to 1 AM. त्यानंतर पॉलिनेशन करायचा जो टाइम आहे तो साधारणतः 9 ते 1 वाजेपर्यंत आपण पॉलिनेशन करू शकतो. आफ्टर पॉलिनेशन द फिमेल फ्लावर बर्ड इज कवर्ड बाय डिफरंट कलर्ड बटर पेपर बॅग. त्यानंतर पॉलिनेशन केल्यानंतर त्या ठिकाणी ते बटर पेपरच्या साहाय्याने पुन्हा ते आपण झाकून घ्यायचं आहे. For easy identification, a thread is tied to the pedicel of pollinated flower bird. त्यानंतर जो आपण त्या ठिकाणी लेबलिंग करायचं आहे थ्रेडच्या साहाय्यानं, त्या ठिकाणी त्याचं जो देठ आहे त्या फ्लावरचं त्या देठाला त्या ठिकाणी आपण थ्रेड्स बांधायचे आहे जेणेकरून त्याचं आयडेंटिफिकेशन आपल्याला करता येईल. द क्रॉसिंग प्रोग्राम इज क्लोज्ड आफ्टर 11th वीक. आणि जो क्रॉसिंग प्रोग्राम आहे तो 11 आठवड्यानंतर त्या ठिकाणी संपतो. 11 आठवडेच त्या ठिकाणी आपण हा प्रोग्राम त्या ठिकाणी घेऊ शकतो. या ठिकाणी पिक्चर शोज दॅट पॉलिनेशन इन कॉटन. फर्स्ट वी कलेक्ट द पोलन्स फ्रॉम पॅरेंट प्लांट्स, मेल पॅरेंट प्लांट्स. या ठिकाणी आपण पोलन आणायचे आहेत. हे पोलन आणल्यानंतर या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन आहे ज्या ठिकाणी आपण इमॅस्क्युलेशन केलेलं आहे अशा फ्लावरवरती हे पोलन्स आपण इन्सर्ट करायचे आहेत, टाकायचे आहेत. त्यानंतर त्याचं बॅगिंग या ठिकाणी पॉलिनेशन केल्यानंतर अशा पद्धतीनं या ठिकाणी ओव्हरी आपल्याला दिसते. त्यानंतर त्याचं बॅगिंग आपण करायचं आहे. बॅगिंग केल्यानंतर त्याला टाईट त्या ठिकाणी करायचं आहे. नंतर मार्किंग त्याचं थ्रेडनी करायचं आहे पेडीसेल वरती. आणि त्यानंतर त्याचं पॉलिनेशन पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीनं आपल्याला बॉल डेव्हलपमेंट झालेली दिसते. तर अशा पद्धतीनं पॉलिनेशन ची जी प्रोसिजर आहे ती या ठिकाणी आपल्या लक्षात आली असेल. देन हार्वेस्टिंग और पिकिंग. हार्वेस्टिंग म्हणजे पिकिंग आपण करतो. मॅच्युअर बॉल्स आर पिक्ड आफ्टर देअर फुल ओपनिंग अँड कलेक्ट इन द बास्केट. त्यानंतर जे मॅच्युअर बॉल झालेले आहेत, पूर्ण तयार झालेले जे बॉल्स आहेत ते त्या ठिकाणी आपण हाताने त्याची तोडणी करतो आणि बास्केटमध्ये ते कलेक्ट करतो. मिडल पिकिंग आर गुड क्वालिटी फॉर सीड प्रोडक्शन. त्यानंतर जी मिडल पिकिंग आहे तर ती त्या ठिकाणी गुड क्वालिटीचे सीड्स आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. दे ड्राईड फॉर 2 days अँड सप्लाइड टू ऑथोराइज्ड प्रोसेसिंग युनिट. त्यानंतर 2 दिवस त्याचं ड्राईंग केल्यानंतर जे प्रोसेसिंग युनिट आहे त्या युनिटकडे ते पाठवायचे आहे जेणेकरून ते त्याचा कापूस वेगळा करून त्याचे सीड वेगळे करतात प्रोसेसिंग युनिट मध्ये. देन सीड यील्ड ऑफ कॉटन 1000 to 1500 kg पर हेक्टर. साधारणतः जे सीड यील्ड आहे तर ते 1000 ते 1500 किलो प्रति हेक्टर आपल्याला त्याचे सीड्स त्या ठिकाणी मिळतात हायब्रिड सीड प्रोडक्शन मध्ये. देन हायब्रिड्स अँड देअर पॅरेंट्स. आता या ठिकाणी महत्वाच्या व्हरायटीज मी तुम्हाला हायब्रिड्स सांगणार आहे. सगळं तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार नाही, त्याची काही आवश्यकता नाहीये परीक्षेच्या दृष्टीने.
यावरती जास्त प्रश्न विचारत नाही. यामध्ये फक्त H4 जो हायब्रिड आहे त्याचे पॅरेंट्स या ठिकाणी विचारले जातात. G67 फिमेल पॅरेंट आहे आणि मेल पॅरेंट अमेरिकन नेक्टरलेस हा त्याचा मेल पॅरेंट आहे. देन आफ्टर वरलक्ष्मी, सावित्री, गोदावरी या व्हरायटीज तुम्ही लक्षात ठेवा. देन पेस्ट ऑफ कॉटन बिफोर फ्लावरिंग. फ्लावरिंगच्या अगोदर कुठल्या पेस्ट येतात त्यामध्ये अफिड्स, जासिड्स, थ्रिप्स, माइट्स, व्हाईट फ्लाय ह्या सकिंग पेस्ट आहे. ह्या अन्नरस शोषून घेतात लीव्हज मधनं, स्टेम मधनं. नेचर ऑफ डॅमेज in all paste nymph and adults suck the cell sap from leaves. त्याची जी nymph आहे, nymph म्हणजे आळीचा त्या ठिकाणी प्रकार आहे. त्याचबरोबर adults म्हणजे त्याच्या ज्या पाकुळ्या आहेत त्या, तर त्या काय करतात leaves मधनं त्या ठिकाणी सेल सॅप सक करतात, अन्नरस शोषून घेतात. त्यानंतर honeydew like substance secrete करतात. येलोइंग ऑफ लिव्स, कर्लिंग अँड प्लांट ग्रोथ इज स्टंटेड. त्यानंतर जी प्लांटची ग्रोथ आहे ती त्या ठिकाणी कमी कमी होत राहते. येलोइंग त्या ठिकाणी लिव्हचं होतं, प्लांटची ग्रोथ स्टॉप होते, स्टंटेड होते, कर्लिंग होतं, लिव्स असे चुरगळल्यासारखे दिसतात. कंट्रोल मेजर ऑफ अफिड, जासिड, थ्रिप्स, माइट्स, व्हाईट फ्लायज. स्प्रे इमिडाक्लोप्रिड 2 ml per liter of water, acephate 2 gram per liter of water, thiamethoxam 0.5 gram per liter of water. तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याचं कंट्रोल करू शकतो. देन आफ्टर फ्लावरिंग ज्या पेस्ट येतात त्यामध्ये स्पॉटेड बॉलवर्म, पिंक बॉलवर्म, अमेरिकन बॉलवर्म, रेड कॉटन बग याचा जो नेचर ऑफ डॅमेज आहे तो साधारणतः सेम आहे. शेडिंग ऑफ स्क्वेअर अँड बॉल, होल्स ऑन बॉल्स अँड रूटिंग ऑफ बॉल्स. तर ह्या ज्या पेस्ट आहेत तर त्या ठिकाणी जे कापसाचे बोंड तयार होत असतात त्यामध्ये ते खाण्याचं काम करतात, होल करतात त्या बॉल्सला आणि आतलं जे मटेरियल आहे ते खाण्याचं काम करतात. आणि जे धागे त्या ठिकाणी असतात ते धागे सुद्धा त्या ठिकाणी ते रिमूव्ह किंवा खातात. The control measure of all bombworms are controlled by using insecticides like acephate, thiodecarb 75 WP, chloropyrifos 20 EC. Spray spinoside at the rate of 3.5 ml per 10 liter of water. Both the bugs can be controlled by spraying the crop with monoprotophos or phenolphos. तर अशा पद्धतीनं इन्सेक्टिसाइडचा स्प्रे करून आपण हे बॉलवर्म कंट्रोल करू शकतो. परीक्षेच्या दृष्टीने एवढा महत्वाचा पार्ट नाहीये. देन डिसीजेस ऑफ कॉटन, विल्ट. यामध्ये मागील पिकांमध्ये आपण डिसीज हे पाहिलेले आहेत, तर सेम या ठिकाणी त्याचे कंट्रोल मेजर आहेत. विल्ट मध्ये फंगल डिसीज आहे, येलोइंग अँड ड्रॉपिंग ऑफ लीव्स त्याचं होतं, ब्राउन व्हेस्क्युलर टिश्यूज त्या ठिकाणी फॉर्म होतात. सी ट्रीटमेंट विथ थायरम, प्रोरेजिस्टन्स व्हरायटी. देन रूट रॉट, सडन विल्टिंग ऑफ प्लांट, रूटिंग ऑफ रूट्स, शेडिंग ऑफ बार्क. रूट रॉट झाल्यावरती मुळं त्या ठिकाणी डॅमेज होतात आणि प्लांट्स त्या ठिकाणी शेडिंग होतं. सी ट्रीटमेंट विथ बेनोमिल और कार्बेंडेजिन 2.5 ग्रॅम पर kg या ठिकाणी घ्यायची आहे. रेजिस्टन्स व्हरायटी त्या ठिकाणी लावली तरी चालते. देन आफ्टर अँथ्रॅकनोज, फंगल डिसीज आहे, रूटिंग ऑफ बॉल्स अँड सीडलिंग ब्लाइट त्या ठिकाणी होतो. स्पॉट्स त्या ठिकाणी तयार होतात. सी ट्रीटमेंट विथ OMC, ऑर्गॅनिक मर्क्युरल कंपाऊंड किंवा स्प्रे कॉपर कंपाऊंड. देन दहिया डिसीज, कॉमन इन देशी कॉटन, व्हाईटिश फंगल ग्रोथ ऑन लिव्स वरती व्हाईट फंगल ग्रोथ तयार होते. कंट्रोल मेजर, ग्रो रेजिस्टन्स व्हरायटीज, स्प्रे विथ सल्फर. देन ब्लॅक आर्म, अँग्युलर वॉटर सोक्ड स्पॉट, लॅटर टर्न ब्राउन ऑन लिव्स.
and causes rooting of ball. यामध्ये वॉटर सोक्ड स्पॉट तयार होतात लीव्स वरती आणि बॉल्स वरती. Treat the seeds with streptomycin. Proper crop rotation. Control measure. Treat the seeds with streptomycin. Then leaf spot, light brown, circular with holes at the center at latter stage. यामध्ये leaf spot मध्ये पानांवरती त्या ठिकाणी स्पॉट तयार होतात आणि जे बोंड आहेत तर ते बोंड सुद्धा त्या ठिकाणी स्पॉट तयार होतात. नंतर होल्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कंट्रोल मेजर. स्प्रे द क्रॉप विथ झायनेब, कॉपर ऑक्झी क्लोराइड. या ठिकाणी झायनेब आणि कॉपर ऑक्झी क्लोराइडचा स्प्रे केल्यानंतर लीफ स्पॉट कंट्रोल होऊ शकतो. Some pictures shows that diseases anthracnose लीव्स वरती इथं पहा स्पॉट्स पाहायला मिळतात. बॉल्स वरती सुद्धा स्पॉट आहेत. देन ब्लॅक आर्म, या ठिकाणी ब्लॅक स्पॉट्स लीव्स वरती पाहायला मिळतात. दहिया डिसीज या ठिकाणी लीव्स आणि बॉल्स वरती पाहायला मिळतो. व्हाईटिश कलर डेव्हलप या ठिकाणी फंगल जी ग्रोथ आहे ती या ठिकाणी झालेली आहे. देन लीफ स्पॉट लीव्स वरती या ठिकाणी जे स्पॉट्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने आज आपण कॉटन हायब्रिड सीड प्रोडक्शन कशा पद्धतीने केलं जातं त्याच्या कल्चरल प्रॅक्टिसेस आज पाहिलेल्या आहेत. याचबरोबर आपला जो 4th लेसन आहे सीड प्रोडक्शन टेक्नॉलॉजी या ठिकाणी आपला पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.